उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आठ. अरे 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 अरे, हे काय झालं? माझ्याशिवायच गुढी उभारल्या गेली. ओ हो. चला तर सांगते हे काय झालं ते. नमस्कार जय महाराष्ट्र मंडळ, मी तुम्हा सर्वांची लाडकी कोमल सोनटक्के भेटतो माझ्या व्लॉगमध्ये. तर असा विषय होता की मला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी एक मेकअप ऑर्डर आली होती. मेकअप झाल्यानंतर मी फेटे बांधण्यासाठी दामोदर इंगोले यांना बोलवलं, उमरखेडमधले सुप्रसिद्ध फेटेकार. आणि त्याच्यानंतर मी माझ्या मॉडेलचा मेकअप झाल्यानंतर फोटोशूट केला. छान असे फोटोशूट केल्यानंतर मला सकाळी निघाल्यानंतर म्हणजे सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर निघली होती, म्हणून मला प्रचंड भूक लागली होती. तर आम्ही तिथेच बसून नाश्ता केला स्टुडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही स्टुडिओमध्ये किती मेसी झालेलं आहे, पण तरीही चालतं. आज नवीन वर्ष सुरू झालेले, तुमचं कसं झालं ते नक्की कमेंटमध्ये सांगत चला. शूट झाल्यानंतर मी तिला बाय बाय केलं आणि आम्ही तिला भेटणार होतो नंतर 4 ते 5 तासानंतर. जेव्हा मी घरी आली तेव्हा पाहते तर काय गुढी ऑलरेडी उभारली होती. पण मी म्हटलं चलो ठीक आहे, त्याच्यावर नजर नाही ठेवायची, ते अजून पिकलेले नाही आहेत बरं का. घरचे धुणं भांडे केले, कारण आमची कामवाली ताई जी आहे ते गेलेल्या सुट्टीवर मुंबईला, त्याच्यामुळे आत्ता याच्यानंतर घरची धुणं भांडेवाली बाई मीच झालेली आहे. सगळं आटपल्यानंतर मी वापस स्टुडिओला गेली सर्व सामान घेण्यासाठी. खूपच छान मेकअप झाला होता. 4-5 घंटे झाले तरी पण मेकअप गेला नाही आणखीन पण. इकडे बघ. सुंदर. आवडलं तुला? एवढं पण नाही झालं काहीच. आयलायनर सुद्धा जशाच तसा, आय मेकअप पूर्ण. गुड. तुला आवडलं ना? मला खूप आवडला, सगळ्यांनाच आवडला. सगळं सेटअप केल्यानंतर घरी आली. घरी देवाला प्रसाद वाटला. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण केलं. तुम्ही काय केलं ते नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.